या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. आता पाहूयात एक सविस्तर बातमी. सोलापुरातील महिला व बाल विकास विभाग अंतर्गत शासकीय रेणुका माता महिला वसतिगृह सोलापूर या संस्थेतील प्रवेशिता चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी छकुली उर्फ तनिष्का हिचा विवाह चिरंजीव महेश दादासाहेब कदम यांच्याशी बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 या शुभ मुहूर्तावर सोलापुरातील कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजी सांस्कृतिक भवन अर्थातच डीएड कॉलेज नेहरूनगर सोलापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच अनेक विभागाचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षण संस्थेचे प्रमुख सुभाष चव्हाण तसंच सचिन चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माननीय राहुल मोरे, संजय माने, जामसिंग गिरासे हे देखील उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर तसंच वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती कांचन सुरवसे यांनी या दिमागदार सोहळ्याचं संयोजन केलं होतं. छकुली नामदेव पंढरपुरे ही प्रवेशिता 4 वर्षाची असताना कुर्डवाडीच्या रेल्वे स्टेशनवर सापडली. त्यानंतर ती वाबा नवरंगे बालकाश्रमात 18 वयापर्यंत वाढली. त्याच वेळी तिचं BA हे शिक्षण पूर्ण झालं. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती सोलापूर येथील रेणुका माता महिला वसतिगृहात दाखल झाली. त्यानंतर तिला ब्युटी पार्लरचा एक कोर्स करण्यात आला, तिच्याकडून करून घेण्यात आला. आणि पंढरपूरचे मुलाचे काका यांच्याकडून स्थळ सुचवण्यात आलं. मुलगा शिरूरचा आहे, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याचे स्वतःचे 2 गॅरेज आहे. त्यानंतर पुढे हे विवाहाची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी गेला आणि आज हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. मी रमेश काटकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोलापूर. आज शासकीय महिला वसतिगृह रेणुका माता वसतिगृहातील जी आमची एक अनाथ लाभार्थी आहे तिचा विवाह आज संपन्न झालेला आहे. शासकीय रेणुका महिला वसतिगृह ही एक शासकीय संस्था असून येथे अनाथ, निराधार, परित्यक्त्या किंवा कौटुंबिक हिंसाचारापासून प्रताडित असलेल्या महिलांचा इथं त्यांना राहण्याची, खाण्याची, जेवणाची व्यवस्था, सर्व व्यवस्था करून त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. असाच हा भाग म्हणून हा एक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. कांचन सुरवसे मॅडम यांनी आजवर शिक्षण पूर्ण करून इतक्या थाटात मनामध्ये असलेल्या व्यक्तीशी माझं लग्न लावून दिलं, याबद्दल नववधू छकुली उर्फ तनिष्का यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच महेश कदम यांनी देखील या आयोजनाबद्दल आयुष्यभर ऋणी असल्याचं सांगत धन्यवाद दिले. 2 वर्ष झालं या संस्थेत आल्यापासून मॅडमने छान मला संस्कार ते सगळं छान दिलेलं आहे. शिक्षण पण पूर्ण केल्याबद्दल आणि माझ्याच चॉईसने हे लग्न केल्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करते, आभार मानते. नाव महेश कदम, माझं गाव मांडवगुण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. आमचे काका रमेश भोसले यांनी ह्या संस्थेतील मुलगी मला दाखवली. त्यानंतर 1.5 वर्ष आमची ही प्रोसेस चालली. 1.5 वर्षानंतर आज आमचं लग्न झालं शेवटी. याबद्दल खूप आनंद वाटत आहे. या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावून नववधू आणि वर यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.